नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी.एम. किसान सन्मान निधी योजना संदर्भातील 8 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता खूप सारे शेतकरी मंडळींचे प्रश्न आहेत की पुढचा 2000चा हप्ता आम्हाला कधी येणार, ई-KYC पूर्ण नसेल तर पैसे अडकणार का, आधार आणि बँक खाते लिंक करणे किती महत्त्वाचे आहे आणि लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे तपासायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे की पी.एम. किसान योजनेचा पुढील 2000चा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी पुढील हप्त्याची वाटसुद्धा पाहत आहेत. सध्या अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर झालेली नसली तरी जून-जुलै 2026 दरम्यान हप्ता हा जमा होऊ शकतो. ओके, अशी माहिती विविध माध्यमातून समोर येत आहे. म्हणून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आणि खाते माहिती तपासून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता अजून एक बाब आहे महत्त्वाची, ती म्हणजे की ई-KYC संदर्भातील सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की ई-KYC पूर्ण नसलेल्या लाभार्थ्यांचे पैसे अडकू शकतात. अनेक शेतकरी पात्र असूनही केवळ ई-KYC अपूर्ण असल्यामुळे त्यांना हप्त्याचा लाभ मिळत नाही आहे. म्हणून ज्यांनी ई-KYC अजून केलेली नाही त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ओके, हे सांगेल मी पण. आता आधार आणि बँक खाते लिंकिंग देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आधार क्रमांक आणि बँक खात्यातील माहिती जुळत नसेल शेतकरी बंधूंनो, तर DBTद्वारे तुमच्या खात्यात जे पैसे येतात ते येण्यात आता अडचण येऊ शकते. काही वेळा खाते क्रमांकातील चुका असेल, नावातील फरक असेल किंवा आधार सीडिंग न झाल्यामुळे हप्ता तुमचा अडकू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन किंवा संबंधित पोर्टलवर जाऊन तुम्ही एकदा माहिती तपासून घ्या. जर काही चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्या. ओके, आता जमीन नोंदणीची पडताळणीसुद्धा सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी जमीन नोंदणीची पडताळणी सुरू आहे. जमिनीची माहिती चुकीची असल्यास किंवा नोंदी अद्ययावत नसल्यास, बरोबर नसल्यास लाभ मिळण्यात तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी प्रशासनाकडून लाभार्थी माहिती आणि जमीन नोंदणी तपासल्यासुद्धा जात आहेत. ओके, तसेच आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे बेनिफिशरी स्टेटस तपासणे. पी.एम. किसानच्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही वेबसाईटवर जाऊन शेतकरी आपले नाव, ई-KYC स्थिती, आधार लिंकिंग आणि लाभार्थी स्थिती तुम्ही तपासू शकता. यामुळे पुढील हप्ता मिळण्यापूर्वीच कोणती अडचण आहे हे तुम्हाला समजू शकेल. ओके, आता पी.एम. किसान योजनेअंतर्गत सध्या पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2000 प्रमाणे एकूण 6000 आर्थिक मदत दिली जाते. ओके, आणि ही जी रक्कम आहे ती थेट शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो. आणि आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे की पुढील 2000चा हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस अशी काही घोषणा होईल किंवा तारीख डिक्लेअर होईल त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. ओके, या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे बडी नावाचं चॅनल आहे माझं. मात्र ई-KYC, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदी तुम्ही योग्य करून घ्या. ओके, त्यात काय अडचण आणून देऊ नका. योग्य नसल्यास तुमच्या नोंदी तर तुमचा हा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली माहिती तातडीने तपासून घ्यावी. तुमची ई-KYC पूर्ण झाली आहे का हे ते एकदा बघा तुम्ही. तुम्हाला मागील हप्ता वेळेवर मिळाला होता का हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. या 2 गोष्टी, तुमची ई-KYC पूर्ण झाली आहे का आणि तुमचा जो मागील हप्ता तुम्हाला जो वेळेवर आला होता का, ही गोष्ट तुम्ही मला नक्की सांगा. आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच पी.एम. किसान, नमो शेतकरी किंवा पीक विमा आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.